आज या ठिकाणी हे गेले 5-6 दिवसापासून महाराष्ट्रभर हे ठोक आंदोलन, ठोक मोर्चा म्हणून मराठा समाजाने हातात घेतलेला आहे आणि अजून पण याच्यामध्ये एका व्यक्तीचा आज जीव गेलेला आहे। अजून किती बळी घेतले जाणार आहे शासनाकडून आणि अजून पण शासन असं ठोक निर्णय देईना, काहीच देईना। इकडे एकीकडे सांगितलं जातं का आम्ही भरती करू, त्याच्यामध्ये आरक्षण देऊ आणि कायद्याच्या कचाटीमध्ये आरक्षण टिकण्यासाठी सरकारकडून तेवढा प्रमाणात पाठपुरावा केला जात नाहीये। त्याच्यामुळे मराठा समाजाचा उद्रेक या ठिकाणी होत आहे। बसून चर्चा आम्ही मागे आठवण आंदोलन केले। आम्ही प्रत्येक कुठल्याही आंदोलनात आम्ही एकही कोणाला त्रास झाला नाही, कोणी सगळे शांततेने सर्वांनी शांततेने आंदोलन केले, कुठल्याही समाजाला आम्ही त्रास दिला नाही, कुठं काही नाही। पण आज त्या अंत झालाय, त्या शांततेचा आमचा अंत झालाय आणि आता आम्ही आरक्षण मिळण्यापर्यंत आम्ही थांबणार नाही। पाहिलं तर आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आंदोलन जे आहे असं सुरू राहील असं मत जे आहे ते आंदोलक व्यक्त करतायत। भक्ती विशाल, या ठिकाणी ज्यावेळेला चंद्रकांत खैरे आले होते काकासाहेब शिंदे यांच्या अंत्यसंस्कारावेळी, त्यावेळी त्यांना धक्काबुक्की करण्यात आली, त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला। या संदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे आणि या ठिकाणी या आंदोलनामध्ये काही समाजकंटकही घुसलेले आहेत अशा प्रकारचा आरोप देखील करण्यात येतोय, तर हे यात कितपत तथ्य आहे? नक्कीच भक्ती, सकाळी ज्यावेळेस काकासाहेब शिंदे यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येत होते त्यावेळेस त्या ठिकाणी चंद्रकांत खैरे देखील दाखल झाले होते। मात्र चंद्रकांत खैरे येताच आंदोलक जे आहे ते अधिक आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळाले आणि हे आक्रमक आंदोलन जे आहे ते चंद्रकांत खैरे आहेत त्यांच्या गाडीवरती देखील धावून गेले आणि चंद्रकांत खैरेंना त्या ठिकाणी हुसकावून लावलं। मात्र आपल्यासोबत आंदोलक आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्याव्या की या आंदोलकामध्ये काही हिंसक देखील घुसले आहेत असा देखील आरोप केला जातोय। यावर त्यांच्याकडून प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय। सर, काय सांगाल, या आंदोलनामध्ये हिंसक देखील घुसले आहेत अशा स्वरूपाचा जो आहे तो आरोप होतोय? नाही सर, नाही कोणीच हिंसक कोणीच घुसलेले नाहीये। आम्हाला आरक्षण हवे, हिंसक कोणीच नाही। भक्ती, या ठिकाणी या आंदोलनामध्ये हिंसक जे आहेत ते कोणीच घुसले नाहीत आणि आम्हाला फक्त आरक्षण हवंय अशा स्वरूपाची मागणी जी आहे ते या ठिकाणी होते। नक्कीच आरक्षणाच्या मुद्द्यावर समाज जो आहे, आंदोलनकर्ते जे आहे ते ठाम आहे। धन्यवाद विशाल, सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू।